मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे दोन पद्धतीने गोल गळ्याला परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। इथे मी हा पेपर घेतलेला आहे, अशी घडी करून घेते। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता सर्वात आधी उंची मोजून घेत जा, ब्लाऊजची आपली किती आहे हे अशा पद्धतीने उंची अनुसार दाखवते इथे मी, म्हणजे तुमचं सुद्धा ब्लाऊज बघून तुमच्या लक्षात येणार ही सोपी पद्धत आहे। हे असं मोजून घ्यायचं। आता इथे बघू शकता माझे 13 इंच तयार आहे, ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यावं लागतं नेहमी। आता इथे मी सर्वात आधी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे मी एक लाईन ओढून घेते। लाईन ओढून झालेली आहे। इथं आपलं परफेक्ट असं उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे। आता गळा रुंदी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। कोण कोण 2.25 ठेवतं, कोण कोण 2.5 इंच ठेवतं। रुंद गळा आवडत असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता। आता इथे मी रुंद गळ्यानुसार इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे सुद्धा मी एक 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा मी एक 2.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते। आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या मापाचा ब्लाऊज घ्या, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येणार ही सोपी पद्धत आहे। आता एवढीच गळ्याची पट्टी म्हणजे तयार होणारा आपला हा गळा असतो मोजून घ्यायचा आपलं किती आहे। कोणाचा वरती असतो, कोणाचा थोडासा डीपमध्ये सुद्धा असू शकतो, असं मोजून घ्या। आता इथे बघू शकता माझं 4.5 इंच तयार आहे। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, नेहमी 1 इंच वाढवून घ्यायचा। इथे अर्धा इंच लागेल तुम्हाला आणि इथे सुद्धा अर्धा इंच आपल्याला लागणार आहे। त्यासाठी असा गळा मोजून घ्यायचा आपला किती आहे आणि त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका। आता सर्वात आधी तयार गळा अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। हे इथं माझं मार्किंग करून झालेलं आहे। आता इथं काय करायचं, आपण आताची मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती असं जोडून घ्यायचं आहे। जरी तुमचा गळा डीपमध्ये असेल तरी तयार गळा अधिक 1 इंच घ्यायला विसरू नका। आता इथे बघू शकता मी अशी लाईन ओढून घेते, त्यासाठी मी तुम्हाला इथे ब्लाऊजवरून दाखवलं, म्हणजे पटकन लक्षात येणारी ही सोपी पद्धत आहे। बघू शकता इथे असं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता सर्वात सोपी पद्धत समजून सांगते। इथून 1 इंच मार्किंग करून घ्या। हे 1 इंच मार्किंग करून झालं। आता इथून काय करायचं, थोडं थोडं असं मार्किंग करत करत अशा पद्धतीने आपल्याला इथे गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे अशा पद्धतीने आपला इथे गोल गळ्याचा असा परफेक्ट आकार देऊन झालेला आहे। आता इथे आपला हा आकार कट करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या गळ्याचं मार्किंग करू शकता गोल गळ्यामध्ये। आता ओपन करून दाखवते। हे बघू शकता इथे परफेक्ट आपला इथे गोल गळ्याचा आकार सुद्धा आलेला आहे। आता इथे मी तुम्हाला दुसरी सुद्धा पद्धत समजून सांगते। इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे, अशा पद्धतीने घडी करून घेते। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे बघू शकता आहे तेवढंच आपलं उंचीचं मार्किंग राहणार आहे। उंची अधिक 1 इंच आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे। हे मार्किंग करून झालेलं आहे, उंची अधिक 1 इंच। आता इथे तुम्ही गळा रुंदी 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकता। रुंद आवडत असेल तर 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये। हे मार्किंग करून झालेलं आहे। मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे बघू शकता मी फक्त समजून सांगते तुम्हाला, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन डीपमध्ये जर गळा आवडत असेल तर कसं मार्किंग करायचं सोपी पद्धत समजून सांगते। आता सर्वात आधी गळा मोजून घ्यायचा। हे एवढं भरते माझं। मग अजून काय करायचं, तुम्ही 1 इंचाने इथं मार्किंग खालीपर्यंत असं करून घ्यायचं, म्हणजे इथे येणार ना तुमचा गळा, ते लक्षात ठेवा, इथे येईल तुमचा गळा। मग एवढीच पट्टी तुम्ही गळ्याची तयार ठेवू शकता। तयार फक्त समजून सांगते, तयार ठेवू शकता। आता ह्या तयारमध्ये 1 इंच तरी सुद्धा वाढवून घ्यावं लागतं। इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागेल, इथे सुद्धा खाली तुम्हाला अर्धा इंच लागणार आहे। मग आता इथे काय करायचं, जर तुम्हाला एवढी तयार पट्टी ठेवायची आहे, फक्त समजून सांगते, हे एवढी तयार पट्टी तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। मग हे सर्वात आधी जेवढा तयार ठेवायचा हे मार्किंग करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका। डीपमध्ये ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता। आता गळा रुंदी आपण इथे काही टाकलं, हे 2.5 इंच टाकली, मग इथे तुम्ही 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता। आता इथे मी काय करते, 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते, ठेवू शकता परफेक्ट। एक लाईन ओढून घेते। हे आता काय करायचं, थोडंसं क्रॉसमध्ये येणार, हे इथं आपण गळा रुंदी बरोबर टाकली, मग असं मार्किंग करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम। झालं मार्किंग करून, म्हणजे थोडासा तुमचा गळा इथे पसरट होईल आणि डीपमध्ये सुद्धा होणार आहे। आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। आता इथून सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, हे अशा पद्धतीने, किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा
चालतो. आता इथं काय करायचं हे पहा, थोडं 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 असं मार्किंग करायचं, म्हणजे इथे आपल्या लक्षात येतं की आपला आकार इथे बरोबर आलेला आहे का, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी असा आकार देऊन घेते. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. डीपमध्ये जर गळा तुम्हाला ठेवायचा असेल तर ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट वापरू शकता. हे पहा, अशा पद्धत थोडासा रुंद येणार तुमचा गळा याच्यामध्ये. हे पहा, अशा पद्धत इथे आपलं परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते. हे पहा, बघू शकता थोडासा रुंद आला इथून. दिसायला सुद्धा हा गळा इतका व्यवस्थित दिसतो. तुम्ही सुद्धा नक्की कटिंग आणि शिलाई करून बघायचं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.